नमस्कार 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 तुम्हा सगळ्यांना मी आशिष मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. म्हणजे आज आपण आहोत अंधेरी पूर्व येथील पारशी वाड्यात. सगळ्यांचं काय होतं माहिती ना, इथे आल्यानंतर ना प्रत्येक ताई मला असं म्हणत असते की मला खेळायचंय आणि त्यासाठी आपण वळणार आहोत आपल्या पहिल्या खेळाकडे ज्याचं नाव आहे जिभेला काही हाड. तडतड ताशा ढमढम ढोल प्याप्या सनई मिठे बोल. जी ताई उत्तम सादरीकरण करेल धमाल करेल तिला लगेच बक्षीस आहे. नमस्कार ताई. आता हे वाक्य आहे ना, हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचं. तडतड ताशा डमडम ढोल नाचे सनई नाचे सनई. हा नाचे सनई आणि प्याप्या बोल. प्याप्या सनई नाचे बोल. नाचे बोल. हा व्हेरी गुड. हा बरोबर. हा पुन्हा पहिल्यापासून. तडतड ताशा डमडम ढोल नाचे सनई आणि प्याप्या बोल. हा तडतड डमडम ताशा पिशे बोल. प्याप्या डम 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 डम. डमडम ताशा पिश. तुम्ही मध्ये बोलू नको. तडतड ताशा डमडम ढोल प्याप्या सनई वाचे बोल. वाशे बोल. हा वाचे बोल. वाशी बोल. मिठे बोल. हा रेडी. हा पटकन शेवटचं. तडतड ताशा डमडम बोल. हरकत नाही. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जोरदार टाळ्या. किती वर्ष झालेत लग्नाला? 1 वर्ष नाही झालं अजून. किती? 1 वर्ष नाही झालं. 8 दिवस बाकी आहे वर्ष व्हायला. आता म्हणजे हल्ली झालंय. ताजं झालंय. आणि तुमचं लव्ह मॅरेज. हो मला माहिती आहे ना. पहिल्यांदा कोणी विचारलं, भाऊजींनी की तुम्ही? त्यांनीच विचारलं. काय विचारलं? कबड्डी खेळता कबड्डी खेळता विचारलं. हो. काय विचारलं? डोळा मारला आणि तिथेच मग तुम्ही होकार दिला? नाही. मग तुम्ही काय केलं? भरपूर दिवसानंतर होकार दिला मी. भरपूर दिवसात. हो. म्हणजे पण मग कसं डोळा मला दाखवा. कबड्डी खेळताना कबड्डी 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 कबड्डी. हा हे जे काय कबड्डीच्या नावाखाली. हा आता वाक्य तडतड ताशा ढमढम ढोल प्याप्या सनई मिठे बोल. हे वाक्य हसत हसत बोलायचंय. पण हे असं तडतड ताशा ढमढम बोल प्याप्या सनई मिठे बोल. तडतड ताशा डमडम ढोल प्याप्या सनई मिठे बोल. तडतड ताशा मिठे ढोल. अरे बघा तडतड ताशा डमडम ढोल प्याप्या सनई मिठे बोल. तडतड ताशा मिठे ढोल. बरं एक कबड्डीची चाल करून दाखवा. कबड्डी 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 हा कबड्डी कबड्डी कबड्डी. क्या बात आहे. व्हेरी गुड. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जोरदार टाळ्या. तडतड ताशा ढमढम ढोल प्याप्या सनई मिठे बोल. तडतड ताशा ढमढम ढोल प्याप्या सनई मिठे बोल. असं नाहीये. लवकर तडतड ताशा डमडम ढोल प्याप्या सनई मिठे बोल. 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 हे काय करताय ते? हा भाऊजी हे काय चाललंय ते बघा. हरकत नाही. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. वाक्य तुम्ही रडत बोलायचे. हा ताशा ढमढम ढोल रडत बोलायचे. पीपी सनई वाजे बोल. प्याप्या सनई तडतड ताशा ढमढम रडत ढोल बघा. हा असं प्याप्या रडणं सनई वाजे बोल. रडणं आलं पाहिजे. ताशा ढमढम ढोल रडणं पाहिजे. प्याप्या सनई वाजे बोल. तडतड ताशा ढमढम ढोल प्याप्या सनई वाजे बोल. तडतड ताशा डमडम 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 ढोल प्याप्या सनई वाजे
डम ताशा ढम ढम ढोल डम 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 तडतड ताशा ढमढम ढोल प्याप्या सनई वाजे बोल. 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 बस. ढम ढम तडतड ताशा ढमढम ढोल हा बोला 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 हा बोला हा तडतड ताशा मीठ ढमढम ढोल ढम ढम मीठ हा ढम प्याप्या सनई मीठ प्याप्या सनई मीठे बोल. हा तडतड ताशा रागात येऊ दे. तडतड ताशा ढमढम ढोल. अजून रागात येऊ दे. ओ ओरडा. ओ तडतड ताशा ढमढम ढोल. ताशा तडतड ताशा ढमढम माझा ढोल. चेहरा बघा. तडतड ताशा तडतड ताशा ढमढम ढोल. ढोल. ढमढम ढोल. प्या या या न प्या 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 या प्या प्या सनई मीठे बोल मीठे बोल. हा बोला. झालं बस. व्हेरी गुड एकदा जोरदार तर ताशा ढमढम ढोल प्याप्या सनई मिठे बोल आई असं करायचं. हा तडतड ताशा ढमढम ढोल प्याप्या सनई मीठे बोल. 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 ढमढम ढोल प्याप्या सनई मीठे बोल. तडतड ताशा 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 ढमढम ढोल प्याप्या मीठे बोल. तडतड ताशा ढमढम ढोल प्याप्या सनई मीठे. बस झाला. जोरदार टाळ्या जाऊ देत. आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेले आहे त्या ताईला आपण देणार आहोत सन मराठी वाहिनीकडून खास बक्षीस. अभिनंदन या ताईंना द्या. सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. ती म्हणाली त्याला एकदा मी होऊन बघ. ती म्हणाली त्याला एकदा मी होऊन बघ. स्वतःचं घर सोडून बघ. नवी नाती जोडून बघ. आधीचे बांध मोडून बघ. आणि मग विचार डोळ्यात पाणी का. सतत माहेरची गाणी का. सतत माहेरची गाणी का. माहेर म्हटल्यानंतर कोण येतं डोळ्यासमोर तुमच्या. माझी वहिनी येते. माहेर माहेर म्हटल्यावर माझी वहिनी येते. कारण मी आई माझी गोव्याची. मी लहानपणापासून मुंबईत राहिली शिक्षण आणि वहिनीबरोबर मी होती. त्यामुळे मी वहिनी आणि माझं नातं आईपेक्षाही जास्त राहिला. पण जेव्हा लग्नाचा दिवस होता कोण जास्त रडलं. वहिनी कारण मी लहान होती. चौथीत असताना तिच्याबरोबर मी लहानपणापासून राहिली आणि एकदम मैत्रिणीसारख्या राहिलो. पण माझी वहिनी माझ्यासाठी खूप खूप हे आहे. माहेरचा उंबरा ओलांडून जेव्हा सासरी जात होतात काय मनामध्ये चाललं होतं. तेव्हा एवढं काही हे नाही पण खूप वाईट वाटत होतं. तेव्हा वहिनी मला म्हणालेली तू जसं माहेर सांभाळलंस प्रेमळ तसंच घर पण तसंच तू सांभाळ. आणि आजवर मी सांभाळत आली. तुमच्या बोलण्यावर जाणवते की वहिनी तुमच्यासाठी खूप काही होत्या. खूप महत्वाच्या अजूनही आहे. मी खूप नशीबवान आहे की माझी वहिनी आज माझी आईपेक्षाही खूप आहे. अजूनही मी येताना असं कोण देतं भेट वस्तू
की मला ती अजूनही ह्या वयात मला कोणतेही काही वस्तू मला भेट म्हणून देते. बाहेर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं? बाहेर म्हटलं की माझ्यासमोर माझा भाऊ येतो. भाऊ. ऍक्च्युली माझा सेकंड नंबर भाऊ आहे, तो सध्या या जगात नाही. किती वर्ष झाली? अचानक त्याला ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे तो ऑफ झाला. काय दादाच्या आठवणीत? भाऊ म्हटलं तर माझ्या वडिलांच्या जागेवर होता. मी खूप लहान असताना, म्हणजे दुसरीत असताना माझे वडील वारले. त्याच्यानंतर माझ्या आईने खूप कष्ट करून, खूप मेहनत करून आम्हाला मोठं केलेलं. आणि माझा मोठा भाऊ आहे, त्याने वडील वारल्यानंतर स्कूल सोडून तो जॉबला लागला. त्याने लहानच मोठं केलं. आज माझ्याकडे आई आहे, मोठा भाऊ आहे, पण जो सर्वात जास्त लाड करायचा माझा बारका भाऊ, तो या जगात नाहीये. त्याची फार फार आठवण येते. काही असलं की बाय मला हे करायचंय, बाय मला तुझ्या बरोबर ते करायचंय, मला ते करायला आवडेल. मला प्रत्येक क्षणाला त्याची आठवण येते. काय दादाची एखादी आठवण? त्याच्या आठवणी भरपूर आहे. ऍक्च्युली माझा मुलगा आहे ना, तोच त्याची आठवण आहे. तो लहान आहे, 12 वर्षाचा आहे, पण त्याला पदोपदी तो मामाची आठवण काढतो. त्याच्यामुळे मला असं हे नाहीये की मी त्याला विसरू शकते. आयुष्यात असा एक वेळ पण जाणार नाही की मी त्याला विसरू शकते. काय सांगायचं राहिलं दादाला? काही सांगायचं असं राहिलं नाही, पण एकच आहे की ज्यावेळी त्याचा मृत्यू झाला त्यावेळी मी त्याच्या बरोबर असूनही बरोबर नव्हते. जेव्हा तो कोमामध्ये गेला तेव्हा मला त्याला पाहताच आलं नाही. हे एक माझ्या मनामध्ये राहिले की तो माझ्याशी काही बोलू शकला नाही. कोण डोळ्यासमोर येते आता माहेर म्हटल्यानंतर? आई. काय आईची आठवण? एवढी वर्ष आईने सांभाळल्यानंतर शेवटी लग्न करून सासरी जावंच लागतं. प्रत्येक गोष्टीमध्ये आई अडते, प्रत्येक गोष्टीला आई मदत करणारी असते. छोट्या छोट्या लहान लहान गोष्टीमध्ये आई मदत करते. आई अशी व्यक्ती आहे, ती कधी विसरू शकत नाही तिला. आपण लग्नाला वर्ष सुद्धा झालं नाही अजून. माझ्या लग्न झाल्यापासून माझ्या सासरी प्रॉब्लेम्स सगळे आजारी आहेत घरात. सासरे वारले, सासऱ्यानंतर सासू सुद्धा वारली, आता आत्या सासू आजारी आहे. लग्नाआधी कधी सुद्धा पाऊल सुद्धा मी हॉस्पिटलमध्ये ठेवलं नाही. आईने कधी दाखवलंच नाही आम्हाला हॉस्पिटल काय असतं. पण सासरी गेल्यानंतर तिथे मला रात्री सुद्धा थांबावं लागतं. तेव्हा खरंच माझी आई मला आठवते. लग्नाच्या आदल्या दिवशी माहेरी असताना रात्री काय बोलणं झालं होतं आई बरोबर, बाबांबरोबर? आई बोलली, तू करतेस तुझ्या मर्जीने करते, आम्ही तुझ्या सोबत आहोत. कन्यादानाच्या वेळेला खूप रडली असेल नाही? हो, आई थांबली सुद्धा नाही जेवायला, पण आत्ताही ती खूप जीव लावते. काय आईला सांगायचंय की जी कधी तुम्ही सांगू शकला नाही, त्या माध्यमातून आईला सांगायचंय आता? आईजवळ जो हट्टीपणा होता तो आईजवळच होता. तो हट्टीपणा कोणासमोरही करू शकत नाही, इव्हन नवऱ्यासमोर सुद्धा करू शकत नाही. मी एकच सांगेन, आई ती आई असते. माहींकडून सासरी काय घेऊन आलात तुम्ही? फक्त आईच्या आठवणी आहेत माझ्यासोबत. आईने आम्हाला एवढं मोठं केलं, तेच खूप आहे आमच्यासाठी. आम्ही लहान असतानाच बाबा वारले. आईने ज्या पद्धतीने तुम्हाला वाढवले, संस्कार केलेले आहेत, आज ते संस्कार घेऊनच तुम्ही पुढे गेलेला आहात. तुम्ही सासरी गेलेत आणि आज तेच तुमच्या संसारामध्ये उपयोगी येत आहेत आणि त्यामुळे तुम्हाला तिची आठवण खूप येते. आणि आईची जागा खरंच कोण घेऊ शकत नाही. आणि त्यांच्या आईना दीर्घायुष्य लाभो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आता ह्या माहेरच्या आठवणींमध्ये सगळ्या तायांच्या डोळ्यांमध्ये खरं तर पाणी आहे. त्या सगळ्या ताईंच्या चेहऱ्यावरती हास्य आणण्याचं काम माझं आहे. त्याच्यामुळे आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. चला तर मग सुरू करूया संगीत, अभिनय, नृत्य खुर्ची. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. आपण पण बसून घ्या. अरे बापरे. म्युझिक
म्युझिक प्लीज वाजवो. मिस्टर कमाल, अपने हीरो को संभाल, ज्यादा उड़ेगा ना बंदर तो करवा दूंगी अंदर. एवढंच नाचायचं आपण. हे चलते चलते रुकती है या रुकते रुकते चलती है, तू रुकती है तो रुकती है पर काय को यूं पलटती है, तू यायला तिच्या मायला तेरे चाल का ये ताल है कमाल. हळू 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 चाल. हा लवकर 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 लवकर. एक 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 तिथे 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 लवकर ताई इथे आहे, लवकर लवकर. मी येऊ का? हे आमचे विनोद. मी येऊ का म्हटलं तर मी येऊ का? हा म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. द्या म्युझिक द्या. शिमग्या कोल्याची नाते हाय मी नाही कोणाला सावरायची, साऱ्या गावामध्ये सेक्ट झाली हाय मोनोपोली माझी. सोर माझा तो ना तुझे हाकेला साजवे कंदी बी देणार नाही, तू किती भी तान भाव किती भी सांग. हा 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 लवकर लवकर लवकर. ही ताई विजेती झालेली आहे, तिला मिळते सन मराठी वाहिनीकडून खास भेट वस्तू. सगळ्याजणी खुश आहेत, आनंदात आहेत आणि छान धमाल मजा एन्जॉय करतायत. खूप छान वाटतंय. पण हे सगळं होत असताना आपण चुकबुल द्यावी घ्यावी हा भाग सुद्धा करत असतो आणि त्या भागात आपण कोणाशी अबोला असेल तर तो अबोला दूर करण्याचा प्रयत्न करतो. आज सुद्धा आपल्यामध्ये एक ताई अशी आहे की तिचा कोणाबरोबर तरी अबोला आहे. जाणून घेऊया तो अबोला कोणाबरोबर आहे, कशामुळे आहे. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सारिका गणेश मांजरेकर. सारिका ताई कोणाबरोबर अबोला आहे? माझी 3 नंबरची बहीण परेलमध्ये राहते. आज 1.25 वर्ष झालं की आमचं बोलणं नाही एकामेकीशी किंवा कॉन्टॅक्टही नाही होत आहे. काही गोष्टी झाल्या आमच्यामध्ये, कदाचित माझीही काही चूक असेल त्याच्यामध्ये, पण आज 1.25 वर्ष झाले की तिच्याशी थोडंसं तरी बोलावं मिळावं यासाठी मी खूप धडपड करते. आपण काही तिला योग्य वेळेस साथ दिली नाही असं तिला वाटते, पण तिला योग्य वेळेस योग्य ती साथ दिली. हां, थोडी मी गरीब आहे की मी प्रत्येक वेळेस तिला मदत नाही करू शकले, पण माझ्याशी जेवढी होईल जितकी होईल तितकी मदत. आणि माझ्या स्वामींकडे नेहमी तिच्यासाठी प्रार्थना करते की स्वामी ती जिथे कुठे असेल तिला सुखी ठेवा, तिच्यापर्यंत कोणतेही दुःख पोचवू नका आणि प्रत्येक संकटातील लढाईला तिला साथ द्या. आज तुम्हाला खरंच वाटणार आहे की 1.25 वर्ष आमचा संवादच नाहीये. एकामेकाशी बोलणं. आमच्याकडे 2 कार्यक्रम झाले. त्या कार्यक्रमाला मी तिच्या मिस्टरांना आवर्जून फोन केला. माझी मुलगी बाहेरगावी गेली होती तेव्हाही मी तिच्या मिस्टरांना आवर्जून फोन केला, पण माझ्याकडे नको, पण माझ्या 2 मुलांकडे बघून तरी तिने माझ्याशी कॉन्टॅक्ट करावं, माझ्याशी बोलावं एवढीच इच्छा मी आजही स्वामींकडे मागते. होतात काही चुका, नाही म्हणत नाहीये मी, पण मी मोठी बहीण आहे तर मीही तिला माफच केले म्हणून मी स्वतःहून तिला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होती, पण तिने माझा नंबरही देखील उचलला नाही. किती वाईट वाटलं असेल मला. सन मराठी चॅनल समोर तिची माफी मागते. प्लीज प्लीज मला एक कॉल करून माझ्याशी बोल, एवढंच माझं मागणं आहे फक्त. तुम्हाला खरंच मनापासून तिच्याशी बोलायचे? खूपच. आणि माझी आम्ही 5 बहिणी आहोत. लहानीचपणी आमची आई गेली आहे. आम्ही एकामेकीला सांभाळूनच मोठ्या झालो. आम्ही एकामेकीशी ठरवलं होतं की मावशीने वगैरे जसं आपल्याला टाकून दिलं आईनंतर, तसं आपण एकामेकींच्या मुलांना टाकायचं नाही. हा कार्यक्रम तिने पाहून जर तिने मला खरंच कॉन्टॅक्ट केला तर मी सन मराठीचे खरंच खूप आभारी राहील. ते पण मी एक सांगू का ताई, तुम्ही आता अगदी मनापासून बोलतायत आणि इथे व्यक्त झालात आणि तुम्हाला तुमच्या बहिणीबरोबर बोलायचंय, नियतीताई बरोबर बोलायचंय, तर तुम्ही इथे माहेरी आलात. तर माहेरी आल्यानंतर या भावाकडे तुम्ही सगळे व्यक्त झालात. त्याच्यामुळे मी तुमच्या वतीने मी खरंच नियतीताईंशी मी बोलणार आहे की नियतीताई की ताईंनी स्वतः इथे मान्य केलेलं आहे आणि त्या स्वतः सुद्धा सॉरी देखील म्हणाल्या आहेत की समजा त्यांच्याकडे जर काही चूक झाली असेल ते तुम्हाला सॉरी म्हणतायत सगळ्या सख्यांसोबत. आणि त्यासाठी मी तुम्हाला विनंती करेन, ताईंनी 1 पाऊल पुढे घेतलेलं आहे तर तुम्ही 2 पावलं पुढे या. ताईंना फोन करा, त्यांना भेटायला या, एक आपुलकीची मिठी मारा, सगळ्या गोष्टी तिथेच संपून जातील. ताई मला खात्री आहे की कदाचित हा मेसेज त्या ताईंपर्यंत पोहोचल्यानंतर त्या तुम्हाला नक्कीच भेटायला येतील. पण ताई तुम्ही इथे आलेला आहात, तर इथे आल्यानंतर तुम्हाला मी असंच जाऊ देणार नाही, तर मी तुमची ओटी भरणार आहे आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करणार आहे की ताई तुम्ही इथे यायचंय. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया
खूप छान वाटतं. आणि त्याच्यामुळे काय वाटतं माहिती की 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 थांबू नये, की अजून तुमच्याबरोबर खेळावं. पण इथे थांबावं लागणार आहे आजच्या भागामध्ये, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा.